राज्यभरामध्ये रिक्षा चालकांना मराठी सक्तीची मुदत जी आहे चालू झालेली आहे। 3 महिन्याची मुदत देण्यात आली होती मराठी शिकण्यासाठी आणि 15 ऑगस्टपासून सक्तीनं रिक्षा चालकांना मराठी येणं बंधनकारक आहे। तसा GRI शासनाने काढला आणि त्या धर्तीवर आज RTOने जी आहे वसई फाट्यावर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे। RTO वसई कार्यालयामध्ये जे आहेत की जवळपास 12 ते 15 स्क्वॉड असे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आले आणि त्या ठिकाणी रिक्षा चालकांची कसून पाहणी केली। अनेक रिक्षा चालकांना आजही मराठी बोलता येत नसल्याचं दुर्दैव इथे पाहायला मिळालं आणि ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही अशांना एक नोटीस दिलेली आहे। सध्या ही तात्पुरती कारवाई आणि जर या नोटीसचा पिरियड काही दिवसांचा आहे आणि जर तरी देखील मराठी बोलले नाही तर मोठी कारवाई करण्यात येणार आहे। अशा जवळपास 16 स्क्वॉड वसई विरार परिसरात आहे आणि अनेक ठिकाणी फक्त वसई फाट्यावर 30 ते 35 रिक्षा चालक भेटलेले आहेत की ज्यांना मराठी येत नाही। ज्या RTOच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। सर काय सांगाल की सकाळपासून किती असं रिक्षा चालक आपल्याला सापडले? सकाळपासून आमच्या 2 स्क्वॉडला जवळजवळ 35 ते 40 असे आपण नोटीस इश्यू केलेले आहेत, पण बाकी आमचे 4 स्क्वॉड दुसऱ्या ठिकाणी आहेत, त्याच्यामुळे त्याचा डेटा अवेलेबल नाही सध्या। तो संध्याकाळी आम्हाला कळेल की किती झाले। नोटीस दिली त्याचा पिरियड किती दिवसांच्या नोटीसमध्ये काय? नोटीसचा पिरियड 1 महिन्याचा आहे। 1 महिन्यामध्ये त्यांनी ते मराठीचं ज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे। सर तुम्ही काय सांगाल की तुम्ही जेव्हा कारवाई करता तसे रिक्षा चालकांना मराठीसुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न मराठी देखील येत नव्हतं असे रिक्षा चालक भेटलेत तुम्हाला? हो भेटल्यात ना, त्याच्यासाठीच 35 आज आम्ही 2 स्क्वॉडने आता सध्या वसई फाट्यावरती 30 ते 35 जणांवरती कारवाई केलेली आहे। त्यांना नोटीस इश्यू केलेली आहे। त्यांचं आम्ही काय करतो, त्यांना बोलवतो, त्यांना विचारतो जे काही प्रश्नावली आहे, जे काही जुजबी ज्ञान आहे त्यात त्यांना आढळून आलं की ह्यांना अजून भाषेचं तेवढं ज्ञान नाही आहे, त्यामुळे मग त्यांना जो नोटीस इश्यू करून त्यांना ते ज्ञान घ्यायचं 30 दिवसाची मुदत दिलेली आहे। 1 महिन्याची मुदत आहेत आणि आपण रिक्षा चालकांशी बोलणार आहोत। काय बोलणार तुम्ही की तुम्हाला मराठी येतं बोलता? हां, म्हणजे ह्या कारवाईचं तुम्ही स्वागत करते, काय म्हणणं तुमचं? स्वागत। म्हणजे आजही आपले रिक्षा बांधव असे आहेत की त्यांना मराठी येत नाही। 30-35 रिक्षा चालकांना नोटीस दिलेल्या आहेत, का ते मराठी शिकत नाहीत? मराठी थोड़ा सीख रहे हैं। अजून आपको तुम्हाला नोटीस मिळाली? नहीं, नोटिस नहीं मिले। हम लोग को जो था ना, हम लोग मराठीमध्ये बोलायचा प्रयत्न करा ना तुम्ही। हम लोग स्कूल में अपन मराठी शाला में गए थे, तो हम लोग को पेपर दिए, उसको अपन पढ़ो, उसके बाद या बसा या असे वसई तालुक्यामध्ये किती रिक्षा चालक आहेत त्यांनी अजून मराठीचे धडे घेतलेले नाहीत? 70% लोग लिए हैं, अब 70% नहीं लिए हैं। वो बोलते हैं क्या होगा लेके, ऐसा भी बोलते हैं, लेकिन अभी आजही काही रिक्षा चालक असे आहे की त्यांना कुठेतरी लाज वाटत असेल की मराठी आपण शिकलं नाही पाहिजे। सरकारने कुठेतरी सक्ती केलेली आहे, चांगलं आहे, परंतु थोडं का मराठी बोलणं यात लाज कशी बाळगायची? मग अशा प्रकारे कारवाई पोलिसांना करावी लागते। ह्या कारवाईचं अनेक रिक्षा चालकांनी स्वागत केलेलं आहे, परंतु सर्व रिक्षा चालकांनी मनावर घेतलं तर रिक्षा चालक मराठीतले 4 शब्द बोलणं हे काही नवीन नाही, परंतु रिक्षा चालक याबाबत किती जागरूक होतात हे येत्या काळात पाहावं लागेल। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।